आता धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर येणाऱ्या नव्या शिक्षण मंत्र्यांनी सर्वप्रथम ही कामं केली पाहिजेत। सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीट सारख्या परीक्षांमधील पेपर लीक थांबवण्यासाठी एनटी आणि एडुक्विटी सारख्या एजन्सीजना पर्याय म्हणून लीक प्रूफ आणि ट्रान्सपरन्स सिस्टीम आणली पाहिजे, जिथे पेपर लीक म्हणजे झिरो टॉलरन्स आणि तात्काळ कठोर कारवाई होईल। तसेच गेल्या 10 वर्षात भारतात सुमारे 94,000 सरकारी शाळा बंद झाल्यात। ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारी शाळांमध्ये मॉडर्न क्लासरूम्स, ट्रेन टीचर्स आणि डिजिटल फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। त्याचबरोबर एज्युकेशन बजेट प्रत्येक सरकारी शाळेत फंक्शनल टॉयलेट, स्वच्छ पिण्याचं पाणी, वीज आणि बेसिक कम्प्युटर लॅब असणं गरजेचं आहे। आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेतील एक मोठी समस्या म्हणजे अनेक शिक्षकांना योग्य ट्रेनिंग मिळत नाही। त्यामुळे स्टेट बोर्ड पासून ते सेंट्रल स्कूल पर्यंत सर्व शिक्षकांची नियमित ट्रेनिंग झाली पाहिजे। तसेच सिलेबस मधील अनावश्यक भाग कमी करून त्यामध्ये फायनान्शियल लिटरसी, एआय टूल्स, कोडिंग आणि क्रिटिकल थिंकिंग स्किल सारखी प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग पडणारे स्किल्स ऍड केली पाहिजेत। स्पर्धा परीक्षा आणि बोर्डांच्या निकालामुळे विद्यार्थ्यांवरती प्रचंड मानसिक ताण येतो, त्यामुळे प्रत्येक स्कूल कॉलेजेसमध्ये मेंटल हेल्थ काउन्सिलर असणं कंपल्सरी केलं पाहिजे। तसेच सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे। आजकाल पहिलीच्या मुलांची फीस 1 लाखाच्या वरती गेली आहे, त्यावरती नियंत्रण आणलं गेलं पाहिजे। याशिवाय शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्याबद्दल तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा आणि अफलातूनला नक्की फॉलो करा।